नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला झटपट होणारी अशी गव्हाची खीर दाखवणार आहे। पण ही गव्हाची खीर आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते बघूया। ही खीर बनवण्याकरता इथे मी 1 वाटी खपली गहू घेतलेला आहे आणि हा आता आपल्याला गरम पाण्यामध्ये साधारण 1 तास भिजत ठेवायचा आहे। इथे मी गहू भिजतील एवढं पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये गहू भिजत ठेवायचे। पाणी छान उकळलेलं आहे। आता त्याच्यामध्ये हे मी 1 वाटी गहू घालत आहे। गहू घालून झाल्यावर त्याच्यामध्ये साधारण मी 1 टेबलस्पून तांदूळ आणि 1 टेबलस्पून चणा डाळ घालत आहे आणि आता हे सगळं आपल्याला 1 तास भिजत ठेवायचं आहे। एक तास होऊन गेलेला आहे आणि गव्हातलं पाणी सगळं मी काढून टाकलेलं आहे, छान गाळून निथळून घेतलेलं आहे आणि गहू आणि डाळ सुद्धा छान भिजलेलं आहे। इथे मी कुकरमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे। तूप विरघळल्यावर त्याच्यामध्ये आता भिजवलेले गहू, डाळ आणि तांदूळ घालायचं आहे। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि हे साधारण 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। गव्हाचा थोडासा रंग बदलेल इतपत हे परतायचं आहे। 3 मिनिटं होऊन गेलेले आहेत आणि गहू छान परतून झालेला आहे, छान खमंग असा वास येत आहे। आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे, छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये मी 1 वाटी सुकामेवा घालत आहे। सुक्या मेव्यामध्ये मी काजू, बदाम आणि बेदाणे घातलेले आहेत आणि ते याच्यात घातलेले आहे आता आणि परत एकदा हे छान एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 5 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घातलेला आहे। ज्या वाटीने आपण गहू घेतले होते त्याच वाटीच्या मापाने गूळ आणि पाणी घेतलेलं आहे आणि आता हा गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे। हे बघा, गूळ छान पाण्यामध्ये विरघळलेला आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पाणी गाळून घ्यायचं आहे। आता हे गुळाचं पाणी मी गाळून घेत आहे कारण त्याच्यामध्ये कचरा असू शकतो, काही गुळाचे कण राहिले असतील, तर ते मी पाणी गाळून घेत आहे। कुकरमध्ये मी गाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं पाणी घातलेलं आहे आणि हे गाळून घेत आहे। गुळाचं पाणी घालून झाल्यावर हे छान ढवळून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये मी पाव चमचा अगदी थोडंसं असं मीठ घालत आहे। गोड पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये मीठ घातलं तर त्याचा गोडवा वाढतो, तर त्याकरता मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। परत एकदा छान ढवळून घेतलेलं आहे आणि नंतर याच्यामध्ये मी 1 चमचा वेलची पूड घालत आहे। वेलची पूड घालून झाल्यावर परत एकदा हे छान ढवळून घेत आहे आणि त्यानंतर याला झाकण लावून साधारण 8 ते 10 शिट्या करून घ्यायच्या आहेत। 8 शिट्या झालेल्या आहेत आणि गहू आणि डाळ छान शिजलेलं आहे। आता स्मॅशर घेऊन मी हे छान स्मॅश करून घेत आहे, जेणेकरून ही खीर छान एकजीव होईल।
खीर स्मॅश करून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी 1 फुलपात्र भरून दूध घातलेलं आहे आणि आता परत हे छान एकत्र करून घेत आहे. त्यानंतर याला एक छोटीशी उकळी आणून द्यायची आहे, म्हणजे मस्त गरमागरम अशी आपली गव्हाची खीर खायला तयार झालेली असेल. मस्त गरमागरम झटपट होणारी गव्हाची खीर तयार झालेली आहे. ही खीर सर्व करताना वरून मी थोड्याशा केशराच्या काड्या आणि बदामाचे काप घातलेले आहे आणि ही खीर सर्व केलेली आहे. तेव्हा तुम्ही ही खीर नक्की करून बघा. धन्यवाद.